कायदे समाजाला संरक्षण देतात, पण काही संकट अशी असतात जिथं वेळेत घेतलेला निर्णयच जीव वाचवू शकतो. भिवंडी इमारत दुर्घटनेनं पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवरती आणलेला आहे. दर पावसाळ्यात एक बातमी येतेच. धोकादायक मोडकळीला आलेली इमारत कोसळली. काही निष्पाप जीव जातात, काही दिवस हळहळ व्यक्त होते, चौकशीचे आदेश दिले जातात आणि मग पुढच्या पावसाळ्यापर्यंत आपणही सगळं काही विसरून जातो. पण प्रश्न असा आहे, या इमारती अचानक कोसळतात का, की त्याही आधी इशारे देत असतात? भिवंडीतली दुर्घटना हा केवळ एका शहराचा विषय नाही आहे. ती महाराष्ट्रातल्या वाढत्या शहरीकरणासमोर उभ्या राहिलेल्या एका गंभीर प्रश्नाची पुन्हा घणघणलेली घंटा आहे. भिवंडीत बालाजी नगरातली कोहिनूर अपार्टमेंट ही 4 मजली धोकादायक इमारत कोसळली. इमारत मोडकळीला आलेली होती, तरीही त्यात दुरुस्तीचं काम सुरू होतं. इमारतीतून आवाज येऊ लागल्यावर काही जणांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण इमारत पत्त्यासारखी कोसळली. या 10 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांनी रात्रभर शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेनंतर राज्य सरकारनं तातडीनं कारवाईला सुरुवात केली. अतिधोकादायक इमारती सक्तीनं रिकाम्या करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ठाणे महानगरपालिकेनंही धोकादायक इमारतींबाबत तात्काळ कारवाईचे आदेश दिले. म्हणजेच यंदा भर केवळ दुर्घटनेनंतरच्या मदतीवरती नाही आहे, तर दुर्घटना घडूच नयेत यावर आहे. मुंबईसह राज्यातल्या शहरीकरण झालेल्या सगळ्याच ठिकाणी धोकादायक इमारतींचा प्रश्न आहे. इमारत धोकादायक घोषित होते, प्रशासन नोटिसा पाठवतं, त्या इमारतींवर लावल्या जातात, इतरही पावलं उचलली जातात. पण अशा मृत्यूच्या सावटातही लोक तिथंच राहतात. त्यांची कारणं अनेक आहेत. मुलांचं शिक्षण, पर्यायी घराची उपलब्धता, त्याचं भाडं, पुनर्विकासाच्या भवितव्याची चिंता. स्थलांतरित असतात त्यांचं तर भाड्यानं राहायला 4 भिंती आहेत ना, इतकंच पुरे, अशी अनेक कारणं. म्हणून हा प्रश्न केवळ प्रशासनाचा नाही, तर सामाजिक, आर्थिक याच्या वास्तवाचा देखील आहे. धोकादायक म्हणजे फक्त जुनी इमारत असा एक समज आहे. प्रत्यक्षात 100 वर्षांची इमारतही सुरक्षित असू शकते, जर तिची वेळोवेळी संरचनात्मक तपासणी आणि दुरुस्ती झाली असेल. उलट निकृष्ट दर्जाचं बांधकाम, अनधिकृत वाढीव मजले, परवानगीशिवाय केलेले बदल किंवा कमकुवत रचना यामुळे तुलनेनं नवी इमारतही धोकादायक ठरू शकते. मुंबईबरोबरच ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर यासारख्या वेगानं वाढणाऱ्या शहरांमध्ये अनधिकृत बांधकामांचं फुटलेलं पेव ही चिंतेची बाब बनत चालली आहे. धोकादायक इमारतींचा प्रश्न समोर आला की पुनर्विकास हा उपाय सांगितला जातो, पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया अनेक अडचणींनी वेढलेली असते. मालकी हक्कांचे वाद, रहिवाशांमधलं एकमत, आर्थिक व्यवहार्यता, विकासकांची उपलब्धता, न्यायालयीन प्रक्रिया या सगळ्यात वर्षानुवर्ष निघून जातात. तोपर्यंत इमारतींची अवस्था आणखीच खालावत जाते. म्हणूनच धोकादायक इमारतींचा प्रश्न हा केवळ अभियांत्रिकीचा नाही, तर शहरी नियोजन, गृहनिर्माण आणि प्रशासन यांच्यातल्या समन्वयाचाही आहे. भिवंडी दुर्घटनेनंतर राज्य सरकारनं प्रतिबंधात्मक कारवाईवर भर दिला. धोकादायक इमारतींची तातडीनं पाहणी, अतिधोकादायक इमारती रिकाम्या करणं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी कठोर भूमिका घेणं या सगळ्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. दुर्घटना घडल्यानंतर मदत करणं आवश्यकच, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे अशा दुर्घटना होण्यापूर्वीच रोखणं. त्यासाठी प्रशासनाची तत्परता, संरचनात्मक तपासणी आणि नागरिकांचं सहकार्य या तिन्ही गोष्टी तितक्याच आवश्यक आहेत. भिंती बोलत नाहीत, पण त्या इशारे नक्की देतात. भेगा, झुकलेले खांब, गंजलेलं लोखंड, वारंवार येणाऱ्या नोटिसा हे सगळे धोक्याचे संकेत असतात. त्या इशाऱ्यांकडे वेळेत लक्ष दिलं गेलं, पुनर्विकासाच्या प्रक्रियेला गती मिळाली आणि प्रशासनाच्या सूचनांना नागरिकांनीही साथ दिली, तर अनेक दुर्घटना घडण्यापूर्वीच टाळता येऊ शकतात. प्रत्येक धोकादायक इमारत कोसळण्यापूर्वी इशारा देते. प्रश्न एवढाच आहे, तो आपण वेळेत ओळखतो का? कारण सुरक्षित शहरं केवळ मजबूत इमारतींनी नाही, तर वेळेवर घेतलेल्या निर्णयांनी उभी राहतात. आता घेऊयात